गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे, जो प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कोकणातील लोक मोठ्या उत्साहाने साजरा करतात. हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला येतो आणि वसंत ऋतूच्या प्रारंभाचे तसेच नवीन वर्षाच्या स्वागताचे प्रतीक मानला जातो. गुढीपाडवा म्हणजे विजयाची आठवण असे मानले जाते. या दिवशी प्रभू श्री रामाने रावणावर विजय मिळवून अयोध्येत पुनरागमन केले होते. सुप्रभात मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा. मी क्षितिज कुलाबकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या भन्नाटाच्या व्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आज गुढीपाडवा आहे, त्यानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नूतन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपल्या डोंबिवलीमध्ये फडके रोडवर सांस्कृतिक कार्यक्रम असतात, कारण डोंबिवलीला म्हटलं जातं सांस्कृतिक राजधानी, म्हणजे ढोलपथक झालं आणि बरेच कार्यक्रम वगैरे असतात. त्यासाठी आपण आता चाललो आहे फडके रोडला. ॲक्च्युली लेट झालं आपल्याला आणि आता जाऊयात. जे कार्यक्रम पाहायला मिळतील ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर चला, जस्ट आपण आता स्टेशनला पोहोचलो आहे. गाडी वगैरे पार्क केली आपण आणि पुढे आपल्याला रॅली जाताना दिसते. तर रॅली बघूया आता. म्हणजे सर्वीकडे रॅली वगैरे चालू आहेत आणि हा प्रोग्राम आपला गुढीपाडवा हा सण थाटात सुरू आहे. म्हणजे सण साजरा करतो आपण.
सजून आले. असंच नटून थटून सजून येत्या 1 मेला आमचा चित्रपट येतोय. आता थांबायचं नाही. त्या चित्रपटाला नक्कीच गर्दी करा. तुमच्या आमच्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. मला गणपती बाप्पा वर्ष तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी भरभराटीच येऊ. पण मराठी सिनेमासाठी आणि आम्हासारख्या सर्वसामान्य कलाकारांसाठी खूप प्रेम मिळावं असं जावं. तुम्हाला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा आणि गणपती बाप्पा. धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो आता आपण आलो आहे फडके रोडवरून आणि आपल्या इथे सुद्धा गुढी उभी केली आहे आणि आपण सकाळी नव्हतं सर्व आईने भावंडाने सर्व केलं आहे आणि मानसी सगळ्या व्हिडिओना कमेंट करते. आणि काय काय बोलत होतीस तू? आमच्यामध्ये ना 2 नवरात्री असते, एक चैतचं असते आणि आपला ते नॉर्मल असतो ते सर्वांना माहितीच आहे. आणि छटपूजा पण 2 असते, ते दिवाळीनंतर आणि आता हे नवरात्री चालू आहे ना त्याच्यामध्ये पण असते छटपूजा. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी प्रथा असते. त्यांच्याकडे छटपूजा झाली, आपल्याकडे आता गुढीपाडवा झाला, तर प्रत्येकजण आपली संस्कृती जपण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. आणि आपल्या चाळीमध्ये 3 इथे गुढी उभी केली आहे, ती सुद्धा तुम्हाला दाखवतो. पण तोपर्यंत आतमध्ये जरा वास येतो मला, तर तुम्हाला दाखवतो. आई काय म्हणालास?
पोहा. मालपोहा. हे बघा, गुढीपाडवा आहे आज. काय बोलशील सगळ्यांना? पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा, नवीन वर्षाच्या खूप खूप सर्वांना शुभेच्छा. हां, ऐकलंत ना नक्की. आता मला पण शुभेच्छा द्या, तुम्ही कमेंटमध्ये लिहा की तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आईसाठी, माझ्यासाठी नाही. हे बघा आता काम चालू आहे. काय बोललीस मी विसरतो याला. मालपोहा. मालपोहा. हे झाल्यानंतर काहीसं असे दिसतंय बघा. खूप छान लागतं खायला, गोड. ते तुम्ही खाजा वगैरे कधी खाल्लात का? त्याप्रमाणे त्याच टाईपचं लागतं ना खाजासारखं. खूप छान लागतं ते. तर चला तुम्हाला मी बाहेरची गुढी दाखवतो. या दिवशी प्रत्येक घरासमोर गुढी उभारली जाते, जी विजय, समृद्धी आणि मंगलमयतेचे प्रतीक आहे. गुढी म्हणजे लाकडी काठीला रेशमी वस्त्र, साखरेची माळ, कडुलिंबाची पाने आणि तांब्याचा कळश लावलेला असतो. आता जी तुम्ही पाहिलं ती भाविकदाची गुढी होती ना, आता तुम्हाला मी अनिकेतदाची गुढी दाखवतो. खूप छान केली आहे, छान सजवली आहे. म्हणजे चाळीमध्ये जी बघायला गेलात ना, तर ही गुढी खूप आवडली मला. खूप छान वाटते बघा. तर मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या डोंबिवलीमध्ये हा सण जोरदार धमाकेदार पद्धतीत पार पडला आणि आपल्या सांस्कृतिक पोशाखामध्ये सर्वांनी हजेरी लावली आणि त्या सणाचा आनंद घेतला. आणि खूप छान होता तो प्रसंग, खूप छान वाटलं. ढोल पथक आणि त्याच्यामध्ये लेझिम नृत्य आणि खूप बरंच काही थीम वगैरे होती, पालखीसुद्धा होती. तर खूप छान वाटलं. आणि तुम्ही जर डोंबिवलीच्या बाहेर राहत असाल किंवा तुम्हाला जर डोंबिवलीचा हा सण पाहायचा असेल तर पुढच्या वर्षी नक्कीच हजेरी लावा, कारण खूप छान असतं आणि आपली संस्कृती डोंबिवलीमध्ये जपली जाते. त्यामुळे डोंबिवलीला सांस्कृतिक राजधानी असं म्हटलं जातं. तर व्हिडिओ कशी वाटली नक्कीच सांगा आणि गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. पुन्हा मिळत अशाच काही खास व्लॉगमध्ये. आणि घेतो रजा. टाटा, बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.